मित्रांनो, राम राम. म्हस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडावरून सध्या जे काही गदारोळ चालू आहे, जे काही आंदोलन चालू आहे, त्याचा परिपाक काय होईल? हे जे काही आंदोलन चालू आहे ते सर्वपक्षीय आहेत असं म्हणतात. आणि हे सगळं आंदोलन राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांच्या विरुद्ध चालू आहे. म्हणजे त्यांचा जो कार्यकर्ता वाल्मिक कराड्याला अटक झालेली आहे आणि तो या सगळ्यांचा मास्टरमाइंड आहे असं सगळे पक्षनेते सांगतात. आता तपास यंत्रणा काय करत ते माहित नाही. आणि हे राजकारण कुठपर्यंत जाऊ शकतं? धनंजय मुंडेला राजीनामा द्यावा लागू शकतो की जे काही भाजपचेच आमदार आहे काष्टीचे सुरेश धस यांनी ज्या प्रकारे आक्रमकपणे हा मुद्दा सभेतून वेगवेगळ्या प्लॅटफॉर्ममधून जनतेपुढे आणला, त्यांचं काय होईल? या सगळ्यावर थोडासा आपण आपल्या दृष्टीनं उहापोह करण्याचा प्रयत्न करू. मित्रांनो, मी कृष्ण आत्रे आणि आपण बघत आहात माझा संवाद. मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा. आपल्याला माहिती आहे जवळजवळ 3 आठवडे झाले असेल, 3-4 आठवड्यापासून हे प्रकरण गाजतायत आणि प्रत्येक जण जे काही त्यामध्ये आपले राजकारणामधून पोळी भाजण्याचा प्रयत्न करतात हे आपल्याला दिसतं. मित्रांनो, काल सुद्धा जे काही मोर्चे निघाले, परभणीला निघाला, बीडला निघाला, काल पुण्यामध्ये सुद्धा त्याचा मोर्चा निघाला सर्वपक्षीय. आणि त्यातून जे काही भाषणं झाले ना मित्रांनो, ते विचार करण्यासारखे. म्हणजे यामध्ये सगळ्यात हायलाईट जर 2 नेते झाले, एक कोणते? काष्टीचे आमदार सुरेश धस आणि मुंब्र्याचे आमदार जितेंद्र आव्हाड. एक आहे आमदार भाजपाचा, एक आहे आमदार राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा. आणि हे कोणाविरुद्ध म्हणतायत, कोणाविरुद्ध आपली आगपाखड करतायत? तर राष्ट्रवादीचे अजित पवार गट धनंजय मुंडे यांच्या विरुद्ध. का धनंजय मुंडेच ह्या सर्व जणांचा मोठा आका आहे असं सुरेश धस साहेब म्हणतात. आता यामध्ये प्रचंड गोची मुख्यमंत्र्यांची झाली, अजित पवार दादांची झाली, आपण बघता. मित्रांनो, काल मुख्यमंत्री साहेबांनी एक स्टेटमेंट केलं, देवेंद्र फडणवीस साहेबांनी, की याची तपास होऊ द्या पूर्ण, मग आपण त्याच्यावर निर्णय घेऊ. तुम्ही तपास न घेताच जर आंदोलन करत राहिले, एकमेकावर आरोप करत राहिले तर ती दिशा भरकटू शकतात. आणि ह्यामध्ये किती मोठा नेता असला, कोणी काही असलं तरी त्याला सोडलं जाणार नाही, त्याच्यावर दयामाया दाखवल्या जाणार नाही, कायदेशीर कारवाई केली जाईल. फक्त याचा तपास शांततेने पूर्ण होते अशी एक कळकळीची विनंती मुख्यमंत्र्यांनी केलेली आपण बघितली असेल. मित्रांनो, आता त्याच्या पलीकडं आपण थोडंसं राजकारणात जर बघितलं, सुरेश धस साहेब ज्या आक्रमकपणे धनंजय मुंडे साहेबांच्या विरुद्ध एवढी भाषणं करतात, वेगवेगळ्या प्रकरणं काढून गोष्टी सांगतात, आता काय आहे काय नाही. आणि जितेंद्र आव्हाड साहेब पण त्याच प्रकारे धनंजय मुंडेंच्या विरुद्ध आक्रमक झालेले आपण बघत असाल. आता विचार करा मित्रांनो, धनंजय मुंडे आणि जितेंद्र आव्हाड एकाच पक्षात, म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार गट आणि अजितदादा पवार जेव्हा एक होते त्यावेळेस दोघं मंत्री होते. आणि त्यावेळेस जो काय आरोप झाला 19 साली करुणा मुंडेच्या प्रकरणावर, त्यावेळेस हे जितेंद्र आव्हाड त्यांची बाजू घेत होते. आज थोडसे विरुद्ध झाले आणि असं म्हणतात कदाचित की शरद पवार आणि अजितदादा पवार फॅमिली एकत्र येतील. मग काय करणार हे लोक? आता सगळ्यात मोठी गोची सुरेश धस साहेबांची. आता सुरेश धस साहेबांच्या विरुद्ध भाजपामधून पण आणि अजितदादांच्या गटामधून पण तीव्र प्रतिक्रिया यायला लागली की त्यांचे जे काही अमोल मिटकरी आहे त्यांनी पण सांगितलं की भाजपच्या आणि बीजेपी म्हणजे अजितदादांच्या गटामध्ये जर काही भांडणं झाले किंवा काही असमंजसपणा झाला किंवा काही तक्रार झाली किंवा विघ्न आले तर त्याला जबाबदार सुरेश धस साहेब असेल. आणि त्यांनी वरिष्ठ नेत्यांना म्हणजे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना सुनावलं की तुम्ही यांना समजून सांगा वगैरे वगैरे. ते आपण बघत आहोत सगळ्या प्रतिक्रिया. मित्रांनो, तर यामध्ये आता वरिष्ठ नेते भाजपचे काय करणार आहे? धनंजय मुंडेंना राजीनामा द्यायला सांगणार की सुरेश धस साहेबांना गप्प बसायला सांगणार? यामध्ये काय होणार? ही मोठं राजकारणाचा ट्विस्ट आहे मित्रांनो. म्हणजे जोपर्यंत अजितदादांचा पाठिंबा धनंजय मुंडेंना आहे तोपर्यंत ते काय राजीनामा देणार नाही. त्यांनी ते स्पष्ट सांगितलं, मी काय राजीनामा देणार नाही. आणि
आणखी त्याच्यातून वेगवेगळे जे काही सामाजिक कार्यकर्ते अंजली दमनिया यांनी काल प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्यात पंकजाताईंचं पण नाव ओढलं की पंकजाताई आणि धनंजय मुंडेंच्या कार्यकर्त्यांनी मला अश्लील फोन करून अश्लील शिवीगाळ केले वगैरे वगैरे, त्यांनी ती प्रेस कॉन्फरन्स आपण बघितलं असेल. आता या जमान्याबाई पण धनंजय मुंडेंच्या विरुद्ध उभे ठाकलेले आपण दिसून येतात. जे जे काही पक्ष सरकारच्या विरुद्ध नेते आहेत ते सगळे आपली पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न हा बीडच्या प्रकरणावरून घेताना आपल्याला दिसतो मित्रांनो. आता जरांगे पाटील, आता त्यांचा काही संबंध नसताना सुद्धा ते याच्यामध्ये उतरलेले आहे. आता हे सगळं म्हणजे सरकार विरुद्ध किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरुद्ध काही जर होत असेल तर त्यात हे लोक सगळे हिरेन भाग घेतात. आपण 19 ते 14 ते 19 पर्यंत पण पाहिलं, 19 ते 24 पर्यंत पण पाहत आहोत आणि आता नवीन वर्षात पण तीच थिअरी या लोकांची चालू आहे. आणि या सगळ्या जे काही सध्या घडामोडी चालू आहे याला देवेंद्र फडणवीस कशा प्रकारे हँडल करतात ना मित्रांनो, हे महत्वाचं आहे. कारण देवेंद्र फडणवीस साहेबांनी ज्या प्रकारे 14 ते 19 पर्यंत जे मोठमोठे मराठा क्रांती मोर्चे निघाले होते त्यांना सांभाळलेलं आहे, त्यांना हँडल केलेलं आहे. आणि जे काही मराठा क्रांती मोर्चे निघाले होते मित्रांनो, नगर जिल्ह्यातल्या अहिल्यानगरच्या कोपर्डीतली घटना, त्या दुर्दैवी मुलीची हत्या झाली, त्याच्यातून ते उभं राहिले होतं. परंतु मराठी क्रांती मोर्चेवाले त्या कुटुंबाला विसरून गेले, परंतु देवेंद्र फडणवीस साहेब विसरले नाही. त्यांनी ज्यावेळेस ते शब्द दिले होते त्यावेळेस त्या मारेकऱ्यांना शिक्षा पण झाली आणि त्यांच्या कुटुंबाला त्यांनी सांभाळलेला. काल आता 1-3 महिन्यापूर्वी 1-1.5 महिन्यापूर्वी स्वतः मुख्यमंत्री त्या मुलीच्या बहिणीच्या लग्नाला उपस्थित झालेले आपण बघितलं असेल. म्हणजे ती काळजी त्यांनी घेतलेली. म्हणजे म्हणजे जे काही देवेंद्र फडणवीसची भूमिका आहे, एखाद्याच्या मागं उभं राहायचं तर ते शेवटपर्यंत राहतात. तसं आपण बघितलं तर त्या कोपर्डीच्या घटनेनंतर कोणता नेता किंवा कोणते दुसरे विरोधी पक्ष नेते जाऊन त्यांच्या कुटुंबांना सहकार्य केलं? कदाचित केलं असेल तर आपल्यापर्यंत आलेलं नाही, प्रसारमाध्यमामध्ये आलं नाही. केलं पण असेल ते आपण नाकारत नाही. परंतु देवेंद्र फडणवीस साहेबांनी ज्या प्रकारे त्यांचं संवर्धन केलं, त्यांचा पाठिंबा दिला, त्यांचं पुनर्वसन केलं, हे आपण बघितलं मित्रांनो. तसं संतोष देशमुख हत्याकांडाचं प्रकरण सुद्धा देवेंद्र फडणवीस योग्य प्रकारे हाताळतील असं वाटतं मित्रांनो. त्यांनी जे काही वक्तव्य केलं आणि त्यांचं वय, त्यांचं कुटुंब, लहान लहान मुलं, हे सगळे 100% काळजी घेणार आहे. त्या कुटुंबाने सुद्धा मुख्यमंत्र्यांवर विश्वास ठेवायला पाहिजे की कोपर्डीची घटना त्यांच्या पुढे आहे, काय झालं होतं आणि कशा प्रकारे आंदोलन उभे राहिले आणि फडणवीस साहेबांनी कशा प्रकारे त्या सगळ्यांचं पुनर्वसन केलं, सगळ्यांना मदत केली, सगळ्यांचं हे केलं. शेवटपर्यंत ते त्यांच्या शब्दातून मागे राहिले नाही. म्हणजे ही घटना दुर्दैवी आहे बीडची, ती व्हायला नाही पाहिजे, झाले तरी. परंतु यामध्ये राजकारण आल्यामुळं मोठा गोंधळ उडलेला आहे मित्रांनो. तर ह्या राजकारणामध्ये प्रत्येक जण आपली राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करतात. आता सुरेश धस भाजपचेच आमदार आहे, आता त्यांना देवेंद्र फडणवीस समजू शकत नाही का? असू शकतं, आतून दुसरं काही पण राजकारण असू शकेल. पण यामधून आपलं वर्चस्व त्या जिल्ह्यामध्ये कसं होईल आणि त्यात एक नवीन वाद सुरू झाला, मराठा विरुद्ध वंजारी किंवा असे, पण त्यात जातीयतेचं राजकारण केलं जायला सुरुवात होऊ लागलेली आहे. हे सगळ्या गोष्टी दुर्दैवी आहे मित्रांनो. एक तरुण उमद्या सरपंचाची हत्या झालेली आणि त्याचा तपास योग्य प्रकारे होईल म्हणून हे सगळ्या राजकीय लोकांनी हस्तक्षेप थांबवायला पाहिजे. जे काही तुम्ही एकदा हे त्याचं काय होतं काय नाही बघून मग आंदोलन करायला हवं. परंतु आपल्याकडे कसं आहे, काही व्हायच्यात, तुम्हाला ती बदलापूरची घटना माहीत असेल की तिथं त्या एका शाळेतल्या मुलीवर बलात्कार होऊन झालं. त्याचं आंदोलन करण्यासाठी ते रेल्वे स्टेशनवर अडवलं, रेल्वे स्टेशन, आणि आत्ताच्या आत्ता त्या नराधामाला फाशी द्या असं सगळं. म्हणजे तिथलचा जो काही समुदाय होता त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे लोक, शरद पवार गटाचे जास्त होते, हे आपण बघितलं असेल. आणि पुढे ते लगेच फाशी द्या म्हणून त्याची मागणी करत होते आणि फाशी दिल्या, म्हणजे ते आंदोलन केल्यानंतर त्याला अटक झाली त्या नराधामाला. नंतर त्याचा एन्काउंटर झाला. तर त्याच एन्काउंटरच्या विरुद्ध हेच लोक ओरडायला लागले की तुम्ही त्याला का बरं मारलं, त्याचं न्यायालयामध्ये जाऊन द्यायला पाहिजे होतं, अमुक व्हायला पाहिजे होतं. म्हणजे राजकारण कशा प्रकारे केलं जातं मित्रांनो, हे समजून घ्यायला पाहिजे. म्हणजे न्यायालयावर आपला विश्वास असेल
न्याय यंत्रणेवर आपला विश्वास असेल तर ह्या सगळ्या गोष्टी योग्य प्रकारे केल्या जातील. आता कोण छोटा आका कोण मोठा आका हे ते राजकारणात करतायत आपल्याला सरळ सरळ सर्वसामान्य माणसाला पण समजतं. सुरेश धस साहेब का बरं एवढे आक्रमकपणे धनंजय मुंडेंच्या विरुद्ध उभे राहिले, त्याला पण आर्थिक कारण असू शकतात किंवा त्या स्थानिक राजकारण असू शकतं. आता याला ह्या सगळ्यामध्ये बळी कोणाचा जाणार आहे? धनंजय मुंडेंना राजीनामा द्यावा लागेल की सुरेश धस साहेब भाजपातून बाहेर जातील किंवा बाहेर पडतील किंवा आपले मुख्यमंत्री साहेब किंवा वरिष्ठ नेते भाजपचे त्यांना थांबायला लावतील, त्यांना गप्प बसवतील? काय होईल? ते जर गप्प बसले तर आतापर्यंत त्यांनी जे काही आक्रमकपणे भाषण केले किंवा आक्रमकपणे मुंडे साहेबांच्या विरुद्ध उभे राहिले त्याचं काय? त्याचा हिशेब केलाच जाणार ना. म्हणजे धनंजय मुंडेंना जर राजीनामा दिला नाही तर धनंजय मुंडे शांत बसतील का? म्हणजे सध्या वातावरण शांत होस्तर तर ते शांत राहतील, परंतु ह्या ज्या काही गोष्टी असतात राजकारणी लोक विसरते नाही. वेळ आल्यानंतर त्याचा कार्यक्रम केला जातो. मग सुरेश धस साहेबांचं काय होईल? समजा मुंडेंनी राजीनामा दिला नाही, ते मंत्रिपदी राहिले आणि सुरेश धस भाजपत असून भाजपच्या नेत्यांनी त्यांना शांत बसवलं, त्यांचं राजकारण हे केलं, जास्त केलं नाही तर काय होईल? पुढं त्यांचं भविष्य काय होईल? म्हणजे जे काय बाकीचे राजकारणी त्यात आपली राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करतात ते तर चालूच राहणार आहे मित्रांनो. परंतु काल एक बातमी वाचली, बरं वाटलं, कारण मोर्चे वगैरे त्यांनी थांबवलेले आहे आणि जे काय तपास यंत्रणांना पूर्ण सहकार्य करण्याचं त्यांनी जाहीर केलेलं आहे. आता यामधून पुढं काय होईल ही मोठे हे होणार आहे मित्रांनो. तरी सगळ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांवर विश्वास ठेवायला पाहिजे. आणि कसं आहे, त्यांना पण राजकारणाच्या मर्यादा आहे. आता त्यांच्याच पक्षात असलं तर इतके दिवसात त्यांनी त्यांना राजीनामा द्यायला लावला असतात. आता त्याच्यात पण आरोप व्हायला बसले की मग मुख्यमंत्र्यांचा राईट नाही का? कालच आत्ताच एक स्टेटमेंट आदित्य ठाकरे साहेबांचं ऐकण्यात आलं की त्यांनी म्हणजे मुख्यमंत्री कमकुवत आहे, धनंजय मुंडेंचा राजीनामा ते घेऊ शकत नाही. आता ते विसरले की त्यांचे पिताश्री मुख्यमंत्री होते त्यावेळेस नवाब मलिक साहेबांचा ते राजीनामा घेऊ शकले का? तर असे अनेक प्रश्न उपस्थित होतात मित्रांनो. परंतु ही जी घटना झालेली दुर्दैवी आहे, त्याचा योग्य तपास होस्तर, योग्य होस्तर राजकीय लोकांनी तरी सहकार्य करायला हवे. आणि समाज माध्यम जे काही आगीत तेल ओतण्याचा प्रयत्न करतात त्यांनी पण थोडंसं समजून घ्यायला हवं. परंतु त्यांना त्यांची दुकानं चालवायचे, राजकारण्यांना राजकारणाचे दुकान चालवायचे, परंतु समाजमध्ये त्याचा विपरीत परिणाम होतो. समाजामध्ये द्वेष निर्माण होतो, तिढा निर्माण होतो, जातीयाचं बीज पेरलं जातं. हे ह्या धोरणींनी समजून घ्यायला हवं मित्रांनो. मनोज जरांगे यांनी जे काही राजकारण केलं त्याच्यामुळं गावागावात कशा प्रकारे वाईट परिणाम सध्या दिसून येत आहेत ते आपण बघतायत मित्रांनो. या सगळ्या याच्यावर समाज धोरणींनी जे राजकारणाविरहित काम करतात त्यांनी यावर सगळ्या तोडगा काढायला हवा. आणि समाज एक हे न होता, त्यात दुही न होता गावगाडा व्यवस्थित चालायला हवा. खेडेपाड्यांनी ह्या घटना फार विचित्र परिणाम होतो मित्रांनो त्याचा. मी खेडेगावात राहतो आणि मराठा आणि इतर समाज कशा प्रकारे हे होतं मी जवळून बघतो. तरी या लोकांनी सगळ्या त्याचा विचार करायला हवा. वातावरण शांत होत आहे तोपर्यंत शांत राहावा. जातीयचं बीज पेरलं जाऊ नये याच्यामधून एवढीच अपेक्षा आहे मित्रांनो. बघा, विषय जर आवडला तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.